विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीची प्रकाशातले तारे तुम्ही ही कविता पाहणार आहोत. तर या कवितेमध्ये ही कविता उमाकांत कानिंकर यांनी लिहिलेली आहे आणि या कवितेमध्ये कवी म्हणजे मुले समाजाचे व देशाचे कसे उज्ज्वल भविष्य आहात ते अतिशय सुंदर पद्धतीने व प्रेरणादायी पद्धतीने समजावून सांगत आहेत. तर चला तर मग पाहूया. प्रकाशातले तारे तुम्ही. प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलांनो हसा. तर प्रकाशातले तारे, तारे म्हणजे चांदण्या, प्रकाश म्हणजे उजेड, अंधार म्हणजे काळोख आणि रुसा म्हणजे नाराज व्हा. म्हणजे तुम्ही प्रकाशातले तारे, तुम्ही मुले प्रकाशातील चमकणाऱ्या ताऱ्यांसारखे आहात. त्यामुळे अंधार, दुःख व वाईट गोष्टींपासून दूर राहा. हसा मुलांनो हसा म्हणजे तुम्ही मुले नेहमी आनंदी राहा, हसत खेळत नेहमी राहा. उदाहरणार्थ, एखादे फूल जसे सुंदर दिसते तसेच हसणारे मूल सर्वांना आवडते. म्हणजे एखादे मूल जसे छोटेसे मूल सुंदर दिसते तसेच लहान असते तेव्हा ते नेहमी हसत राहते किंवा काहीतरी छानशा अशा गोष्टी करत असते की त्याला पाहून आपल्याला खूप छान वाटत असते. त्याचप्रमाणे एखाद्या लहान मुलांप्रमाणे तुम्ही सुद्धा आनंदाने जगा, आनंदाने राहा. कारण की म्हणजे तुम्ही तुमच्या अवतीभोवती जर कोणत्या गोष्टींचे तुम्हाला त्रास होत असेल किंवा दुःख सतावत असेल तर त्या गोष्टींपासून दूर राहा. प्रकाशातल्या म्हणजे अंधारातल्या चांदण्यांप्रमाणे तुम्ही चमकत राहा, अंधार दूर करा. तुम्हा बोलवी ती फुलराणी, खेळत खेळती वारा पाणी, आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा. तुम्हा बोलवी ती फुलराणी, फुलराणी म्हणजे फुलांची राणी. सुंदर निसर्ग म्हणजे निसर्ग मुलांना आपल्याकडे बोलवत आहे असे त्यांना सांगायचे आहे. त्याचप्रमाणे वारा म्हणजे हवा, वारा पाणी आनंदाने खेळत आहेत. आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा म्हणजे शिखर म्हणजे उंच, सर्वात उंच ठिकाणी तुम्ही जाऊन बसा. तसेच खुशाल म्हणजे आनंदाने. पावसाळ्यात वाहणारे पाणी, थंड वारा आपल्याला कसे आनंद देतात तसेच नेहमी आनंदी राहा. आयुष्यात आनंदाने सर्वोच्च स्थान मिळवा. रडणे हा ना धर्म आपला, हसण्यासाठी जन्म घेतला. भारत भूमीच्या आदर्शाचा मणी उमटू दे ठसा. धर्म म्हणजे कर्तव्य, स्वभाव. सतत रडणे, दुःखी राहणे हा आपला स्वभाव नाही. आपण जन्म कशासाठी घेतला आहे तर नेहमी आनंदी राहण्यासाठी व आनंद पसरवण्यासाठी आपण जन्माला आलो आहोत. त्यामुळे भारतभूच्या आदर्शांचा मणी उमटू दे ठसा. आदर्श म्हणजे जे काही चांगले गुण असतील ते सर्व. मणी म्हणजे मनात, ठसा छाप. भारत मातेचे चांगले विचार व आदर्श आपल्या मनावर कायमची छाप सोडू देत. प्रामाणिकपणा, मेहनत, शिस्त हे चांगले आदर्श आपल्या मनामध्ये आपल्या मनामध्ये ते ठसू दे. सर्व मार्गाचा विसरा गुंता, अरे उद्याच्या नकोत चिंता. बघा अरुण तो बाळांनो रे, तुम्हा खुणवितो कसा. सर्व मागचा विसरा गुंता. गुंता म्हणजे अडचण, समस्या. सर्व ज्या काही जुन्या आठवणी आहेत किंवा जुन्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला त्रासदायक झाल्या असतील त्या तुम्ही विसरून जा. भूतकाळातील दुःख, अडचणी, चिंता विसरून जावा. अरे उद्याची नको चिंता. चिंता म्हणजे काळजी. भविष्यात काय होईल याची जास्त काळजी करू नका. बघा अरुण तो बाळांनो, तुम्हा खुणवितो कसा. अरुण म्हणजे उगवता सूर्य, खुणवितो म्हणजे इशारा करतो किंवा बोलवतो. उगवता सूर्य मुलांना नवीन आशा, नवीन सुरुवात आणि मेहनतीचा संदेश देत आहे. जसा सूर्य रोज नवीन दिवस घेऊन येतो तसे आपणही प्रत्येक दिवस नवीन उत्साहाने सुरू करूया. म्हणजेच कवी उमाकांत कानिकर यांना इथे संदेश द्यायचा आहे की मुलांना नेहमी आनंदी राहा, हसमुख राहा, निसर्गावर प्रेम करा, भूतकाळ विसरा, भविष्याची जास्त चिंता करू नका, भारत मातेच्या आदर्शाचे पालन करा, नवीन आशा उत्साहाने जगा. म्हणजे आयुष्यात आपल्याला कोणत्याही प्रकारचे दुःख आले किंवा अडचणी आल्या, चिंता आल्या तरीही त्याच्यावर मात करून आपण मात करून
त्या गोष्टी कशा सोप्या पद्धतीने करू शकू किंवा त्या विसरून पुढे आनंदाने उत्साहाने जगता आले पाहिजे असे कवी मुलांना संदेश देत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही कविता आनंदी, सकारात्मक आणि जीवन जगण्याचा संदेश देते. आपण नेहमी हसतमुख, स्वतःहून आनंदी राहूया, इतरांनी आनंदी ठेवूया. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.